विराजमान होताना आपल्याला दिसणार। सांगोल्यातल्या 3 ग्रामपंचायतीमध्ये शहाजीबापू पाटलांचं पॅनल पराभूत झालेला आहे। हा शहाजीबापू पाटील यांना मोठा धक्का मानला जातोय। 3ही ग्रामपंचायतींवरती शेकापची सत्ता आहे। सावेगाव, वाडेगाव आणि खवासपूर या 3 ठिकाणी शेकापनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। नारायणगाव मधली अपडेट आपण पाहतोय। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, अमोल कोल्हेंचं गाव, त्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा पराभव झालाय। नारायणगावमध्ये ठाकरे गटाची सत्ता प्रस्थापित होताना आपल्याला दिसतेय। तर सांगलीतल्या मासाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाची सत्ता आलेली आहे। आंबेगाव तालुक्यातल्या 5 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले, ज्या ठिकाणी 3 ठिकाणी अजित पवार गटाचं वर्चस्व आहे, तर 2 ठिकाणी स्थानिक आघाड्यांना विजय मिळताना दिसतोय। रायगडमध्ये कोकबन ग्रामपंचायतीवरती अजित पवार गटाची सत्ता आली आहे। 9 पैकी 9 जागांवरती अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झालेत। कोकबन ग्रामपंचायतीवरती अजित पवार गटानं आपली सत्ता प्रस्थापित केली आहे। सांगलीतले अपडेट आपण पाहतोय। सांगलीमध्ये कडेगाव तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायत ही काँग्रेसकडे आलेली आहे। कडेगाव तालुक्यातील उपाळे मायणी ग्रामपंचायत भाजपकडे गेलेली आहे। तर कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अत्यंत चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते। कडेगाव तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवार गटानं भाजप पाठोपाठ आपलं शतक साजरं केलेलं आहे। 125 ग्रामपंचायतींसह सर्वाधिक जागांसह भाजप पहिल्या स्थानावर आहे। तर त्या खालोखाल 100 ग्रामपंचायतींवरती आपला झेंडा फडकवत अजित पवार गटानं सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपलं शतक साजरं केलेलं आहे। 40 गाव मधले अपडेट आपण पाहतोय। सरपंचपदी भाजपचे सुरेश पाटील विजयी होताना आपल्याला दिसतात। माळशेवगे ग्रामपंचायतीचे निकाल समोर येतात। तर भंडाऱ्यामधल्या मोहाडीमध्ये बीआरएस पक्षानं आपलं खातं उघडलंय। अत्यंत महत्त्वाची अपडेट, ग्रामीण राजकारणामध्ये बीआरएसचा प्रवेश झालेला आहे। महाराष्ट्राच्या बीआरएसनं आपलं खातं उघडलंय मोहाडीमध्ये। जळगावमधल्या सुभाषवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचे राजाराम राठोड सरपंचपदी विराजमान होतील। सुभाषवाडी ग्रामपंचायतीवरती शिंदे गटाचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं। अकोल्यातले अपडेट आपण जाणून घेऊयात। मूर्तिजापूरमधील गाजीपूर ग्रामपंचायतीवरती वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व। 7 पैकी 5 जागा जिंकत वंचितनं या ग्रामपंचायतीवरती एक हाती सत्ता मिळवली आहे। मूर्तिजापूरमधील गाजीपूर मधले अपडेट आपण पाहतोय। ग्रामपंचायतींवरती वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। जळगाव मधले अपडेट आपण पाहतोय। भुसावळच्या वेल्हाळा ग्रामपंचायतीवरती शरद पवार गटाचा झेंडा फडकताना दिसतोय। भुसावळची वेल्हाळा ग्रामपंचायत ही शरद पवार गटाकडे आपल्याला जाताना दिसतेय। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायत काँग्रेसकडे गेलेली आहे, तर उपाळे मायणी ग्रामपंचायत भाजपकडे गेली आहे। कडेगावमध्ये आपल्याला काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई दिसून येते। तर सांगलीतल्या कडेगावातले अपडेट पाहिलेले आहेत। त्यासोबतच नरखेड तालुक्यात अजित पवार गटानं आपलं खातं उघडलेलं आहे। मूर्तिजापूरमधल्या गाजीपूर ग्रामपंचायतीवरती वंचितनं आपली सत्ता प्रस्थापित केली आहे। 7 पैकी 5 जागा जिंकत एक हाती सत्ता वंचितनं काबीज केलेली आहे मूर्तिजापूरमधील गाजीपूरमध्ये। तर रायगडमधल्या कोकबन ग्रामपंचायतीवरती अजित पवार गटाची सत्ता आपल्याला दिसून येते। बीडमधले अपडेट आपण जाणून घेऊयात। यानंतर बीडमध्ये गेवराईमधील बोरगाव ग्रामपंचायत ही अजित पवार गटाकडे गेलेली आहे। गोपत पिंपळगाव ग्रामपंचायत सुद्धा अजित पवार गटाकडे गेलेली आहे। तर गेवराई बोरगाव ग्रामपंचायत सध्या अजित पवार गटाकडे आपल्याला जाताना दिसते। आणि यानंतर आपण कोकणातले अपडेट जाणून घेऊयात। सिंधुदुर्गात तळ कोकणात जाऊयात। नितेश राणेंचा करिश्मा आपल्याला सिंधुदुर्गामध्ये कायम पाहायला मिळतोय। कणकवलीतील ओटाव ग्रामपंचायत भाजपकडे आलेली आहे। नितेश राणे किंवा एकंदर राणे कुटुंबाचं सिंधुदुर्गाच्या राजकारणावरती खूप मोठं वर्चस्व आहे। गेल्या अनेक दशकांपासून सिंधुदुर्गामध्ये नितेश राणेंचा करिश्मा आपल्याला दिसून येतोय। ओटाव ग्रामपंचायत ही भाजपकडे आलेली आहे। जळगावमध्ये भुसावळच्या वेल्हाळा ग्रामपंचायतीवरती शरद पवार गटानं आपला झेंडा फडकवलेला आहे। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायत ही काँग्रेसकडे आलेली आहे। तर बीडच्या गेवराईमधील बोरगाव ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे गेलेली आहे। गोपत पिंपळगाव ग्रामपंचायतीवर सुद्धा अजित पवार गटानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। राज्यभरातल्या ग्रामपंचायतींचे निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी अपेक्षित निकाल लागतात, तर काही ठिकाणी अत्यंत आश्चर्यकारक आणि अनपेक्षित असे निकाल लागताना दिसतात। सांगोल्यामध्ये 3 ग्रामपंचायतीमध्ये शहाजीबापू पाटील यांचं पॅनल पराभूत झालंय। सावेगाव, वाडेगाव आणि खवासपूरमध्ये शहाजीबापू पाटलांना मोठा धक्का बसतोय। शेकापचे सरपंच या 3ही ग्रामपंचायतींमध्ये विजयी होताना दिसतात।
आणखी एक महत्त्वाची अपडेट, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसेनं खातं उघडलंय. इगतपुरीमधील मोगरे ग्रामपंचायतीमध्ये प्रताप विठ्ठल जाखरे जे मनसेचे उमेदवार आहेत ते सरपंचपदी विराजमान होताना दिसतात. मनसेनं आपलं खातं उघडलंय. इगतपुरीमधल्या मोगरे ग्रामपंचायतीवरती मनसेचं वर्चस्व दिसून येतंय. सरपंचपदी मनसेचे प्रताप विठ्ठल जाखरे हे विराजमान होताना दिसतात. निफाडमधल्या जव्हाळे ग्रामपंचायतीचे अपडेट हाती येतात. नागपूरमध्ये जाऊयात. नागपूरमध्ये नरखेड तालुक्यात अजित पवार गटानं आपलं खातं उघडलेलं आहे. खरसोली ग्रामपंचायतीमध्ये अनिल देशमुखांना मोठा धक्का बसताना दिसतोय. एकूणच नागपूरमधले सध्याचे कल आपण जर पाहिले तर त्यामध्ये अनिल देशमुख जे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते आमदार आहेत त्यांना मोठा धक्का बसताना दिसतोय. काटोलमध्ये सुद्धा भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. पुन्हा एकदा नारायणगावमध्ये येऊयात. अमोल कोल्हेंचं गाव नारायणगाव, जिकडे राष्ट्रवादीचा दारुण पराभव झालाय. कोल्हेंच्या